सध्या शैक्षणिक प्रवेशाची प्रक्रिया सुरू असून अनेक विद्यार्थ्यांना दाखल्यांसाठी तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात। वेळेत दाखले मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना दाखले वेळेत द्यावेत अशी मागणी उबाठा शिवसेनेनं गडिंग्लजमध्ये केली आहे। तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्याकडे याबाबतचं निवेदन देण्यात आलंय। सध्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू असून 10वी-12वी उत्तीर्ण तसंच इतर पदवीधर प्रवेशासाठी लागणारे EWS, SEBC, उत्पन्न दाखला, डोमेसाईल, नॉन क्रिमिलेअर, जातीचे दाखले आणि डोंगरी दाखले यांची जास्त मागणी असते। पण सेवा केंद्रात सर्व्हर डाऊनमुळे गेल्या काही दिवसांपासून कामकाज ठप्प आहे। 8 दिवस अगोदर मागणी केलेले अर्ज देखील अजून मिळालेले नाहीत। काही शैक्षणिक संस्थांची प्रवेशाची अंतिम मुदत संपली आहे, त्यामुळे दाखले वेळेत मिळाले नसल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार आहे। त्यामुळे तहसील कार्यालयानं सर्व शैक्षणिक संस्थांशी पत्रव्यवहार करून शैक्षणिक प्रवेश मुदत वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि आजरा, चंदगड, कागल तालुक्यात मागणी दिवशीच दाखले दिले जातात त्या पद्धतीनं गडिंग्लजमध्येही दाखले मिळावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली। याबाबत तातडीनं कार्यवाही झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा उबाठा शिवसेनेनं दिलाय। निवेदनावर तालुका प्रमुख दिलीप माने, अजित खोत, उपतालुका प्रमुख वसंत नाईक, सागर कुराडे, श्री शैलाप्पा साखरे, मारुती जाधव, संभाजी एडुरकर, तुकाराम वाघराळकर, बाळासाहेब कुंभार, अभिजित हजारे, मानव रोटे, जयवंत गोरुले, सुरेश हेब्बाळे, सचिन चव्हाण यांच्या सह्या आहेत।